भरपूर सारं सारण आणि ते देखील काठोकाठ असं भरलेलं चटपटीत चवीचा बटाट्याचा पराठा कुणालाही म्हटलं तर कुणीही अगदी आवडीने खाईल. आज आपण अशाच चवीचा बटाट्याचा पराठा तयार करणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीकडे वळूया. इथे बघा 3 मोठे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे सर्वात आधी उकडून आणि सोलून देखील घेतलेले आहेत. मसाल्यामध्ये इथे आपण जाडसर अशी धने जिरे पूड करून घेतलेली आहे 1 चमचाभर. चवीप्रमाणे लाल तिखट, हळद 1 चमचाभर इथे मी जिरं घेतलेलं आहे. चाट मसाला 1 चमचाभर घेतलेला आहे. चाट मसाल्याऐवजी तुम्ही इथे आमचूर पावडरचा देखील वापर करू शकता. मूठभर अशी कोथिंबीर छान बारीक कापून धुवून घेतलेली आहे. 1 मोठा कांदा बारीक करून घेतलेला आहे छान. आता आपण बटाटे हाताने कुस्करून न घेता आपण खिसणीवर खिसून घेऊया. असं केल्यामुळे बटाटे तुमचे फाटले जाणार नाहीत आणि त्यामधलं सारण हे काठोकाठ असं भरल्या जातं. ही देखील एक महत्त्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवायची. बऱ्याचदा आपण हाताने कुस्करून घेतो, तसं न करता खिसणीवर खिसून घ्यायचं. आता आपण एका तळका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत. इथे आपण बटाट्याचा जो पराठा तयार करणार आहोत त्यामध्ये कच्चेच मसाले न टाकता इथे आपण तेलामध्ये थोडे परतून घेणार आहोत. इथे हळद, धनेपूड घालून घेतलेली आहे आणि आता आपण तेल थोडं गार होऊ देणार आहोत आणि नंतर तिखट घालणार आहोत. तर आपण तडका पॅन गॅसवरून खाली काढलेला आहे. आता त्यामध्ये तिखट घालून घेतलेला आहे मी आणि हा तयार तडका आपण या खिसलेल्या बटाट्यांवर घालणार आहोत. असं केल्यामुळे पराठ्याला खूप छान अशी चव येते. बरेचदा त्यामध्ये कच्चे मसाले घातल्यामुळे ती छान अशी चव त्याला येत नाही. आता वरून आपण जो चाट मसाला घेतलेला होता तो देखील घालून घेणार आहोत. आता बारीक कापून घेतलेला कांदा तो आपण कच्चाच इथे वापरणार आहोत. त्यानंतर बारीक कापून घेतलेली कोथिंबीरही मी इथे घातलेली आहे. आता त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. मीठ व्यवस्थित असं प्रमाणबद्ध असलं तर पदार्थ खायला खूप छान लागतो. तर टाकलेलं पूर्ण साहित्य आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे सगळीकडे एकसारखा हा तडका आपल्या या बटाट्याला लागणार आहे. आता बटाट्याच्या पराठ्याचं हे सारण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण कणिकसुद्धा मळून घेणार आहोत. तर इथे मी कणिक काढून घेतलेली आहे. इथे 1.5 वाटी मी एवढी कणिक घेतलेली आहे. त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. आता इथे मी चवीप्रमाणे का म्हटलं, कारण पराठ्यामध्ये जर व्यवस्थित मीठ असेल सारणामध्ये आणि वरची जी आपण त्याला कणिक लावतो त्या कणकेला देखील मीठ हे व्यवस्थितच असावं लागतं. कणिक देखील मी मळून घेतली आहे. फार घट्टही नाही किंवा सैलही नाही. आपण नेहमीची जी चपातीला मळून घेतो तशाच प्रकारची. आता थोडं तेल मी हाताला लावून घेतलेलं आहे. यामधला तुम्हाला पाहिजे तेवढा गोळा काढून घ्यायचा. आता आपण यामध्ये सारण भरून घेणार आहोत. सुरुवातीला हाताने हा पूर्ण गोळा मी तयार करून तुम्हाला दाखवते. आता जे पहिल्यांदाच करणारे असतील त्यांच्यासाठी हे मी पूर्ण डिटेलमध्ये सांगत आहे. तर आता बघू शकता हा गोळा मी तयार करून घेतलेला आहे. आता याची आपण सुरुवातीला हाताने न करता अशी पुरी तयार करणार आहोत. म्हणजे जे नवशिके असतील त्यांना सहज करता येईल. नेहमीचे करणारे आहेत त्यांना तर अगदी सहजपणे जमेल, पण नवीन करणाऱ्यांसाठी मी ही सोपी पद्धत सांगत आहे. आता ही पुरी आपल्याला हातावर घ्यायची आहे आणि यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. बटाट्याच्या पराठ्यामध्ये आपल्याला भरपूर असं सारण भरायचं आहे. म्हणजे भरपूर सारण असलेला पराठा खायला खूप छान लागतो. आता बघू शकता यामध्ये मी भरपूर सारं असं सारण घेतलेलं आहे आणि आता इथे बघू शकता ज्याप्रमाणे आपण मोदक असा बंद करतो तसंच आपल्याला इथे देखील करायचं आहे. हाताने जी कणिक आहे ती वर अशी आपल्याला सरकवत न्यायची आहे आणि वरची जी बाजू आहे ती पूर्ण आपल्याला बंद करायची आहे. म्हणजे पराठा अजिबातही फुटल्या जात नाही आणि हाताने पूर्ण हे बंद करून घ्यायचं. म्हणजे तुमचा पराठा हा कुठूनच फाटल्या जात नाही. आता याला कणिक लावून घेतलेली आहे म्हणजेच पीठ मी वरून आणि आता आपल्याला हा लाटायचा आहे. तुम्ही अगदी म्हणजे खूपही स्पीडने जरीही लाटला तरीही हा पराठा फुटल्या जात नाही. तर आता इथे बघू शकता मी हाताने हा पूर्ण याच्या ज्या कडा आहेत त्या देखील पूर्ण लाटून घेत आहे. कारण आपल्याला सगळीकडे हा एकसारखा असा हा पराठा तयार करायचा आहे. बरेचदा पराठा हा मध्यभागी लाटला जातो आणि कडेने जाडच असतो. तसं न करता मी पूर्ण हा सगळीकडे एकसारखा असा लाटलेला आहे. तवा देखील छान गरम करून घेतलेला आहे. त्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला सर्वात आधी. तेल आपण लावलं नाही आधी तर पराठा हा तव्याला चिटकू शकतो. आता तवा सुरुवातीला छान कडकडीत गरम करून घ्यायचा. म्हणजे अगदी पराठा आपण जो
पूर्ण त्याला सोनेरी रंगावर भाजून घेतो तसं त्याला छान रंग येतो आणि पराठा छान असा खमंग भाजून घ्यायचा. आणि गॅसची फ्लेम देखील मोठीच ठेवायची पराठा भाजत असताना, नाहीतर तो पराठा कडक होऊ शकतो. तर आता इथे दोन्हीही बाजूंनी आपल्याला तेल लावायचं आहे. आता पराठा म्हटला आणि तर त्याला तेल तर आपल्याला लावावंच लागेल. तर इथे बघू शकता मी कढईने देखील तेल लावून घेत आहे. बऱ्याचदा तुपाचाही इथे वापर केला जातो, पण मी इथे तेलच लावत आहे. तर छान बघू शकता कढईने देखील हा छान असा भाजला जात आहे. जिथे कुठे भाजायचा हा राहिला असेल तर तेव्हा आपल्याला याच्या कडा थोड्या दाबून घ्यायच्या आहे उलटण्याने. तर हा मध्यभागी इथे राहिलेला होता, तर मी कढईने बघू शकता अशा प्रकारे दाबून घेत आहे. तर अगदी सहज हा भाजला जातो. तर बघू शकता अगदी आपला हा पराठा किती लवकर तयार झालेला आहे. तर जवळूनसुद्धा मी तुम्हाला हा दाखवत आहे. आता मी तुम्हाला आणखीनही एका दुसऱ्या पद्धतीने देखील पराठा कसा करायचा ते देखील दाखवत आहे. आता आपण जी कणिक मळून घेतली होती त्याचे 2 भाग मी असे करून घेतले आहे. एकसारखेच आपल्याला भाग करायचे आहेत आणि त्याच्या आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपण जशी पुरी लाटून घेतो तेवढ्या साईजच्या आपल्याला ह्या पुऱ्या तयार करायच्या आहेत. दोन्हीही एकसारख्याच मी केलेल्या आहेत. आता एका भागावर आपल्याला सारण लावून घ्यायचं आहे आणि इथे देखील सारण आपल्याला भरपूर प्रमाणात लावायचं आहे. पूर्ण कडेपर्यंत आपल्याला हे भरायचं आहे आणि त्यावर तयार जी दुसरी पुरी आहे ती इथे आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आता इथे बघा ही देखील एक दुसरी पद्धत आहे. ज्यांना जी मी पहिली पद्धत दाखवलेली आहे ती जमत नसेल तर त्यांनी ही देखील पद्धत म्हणजे अशा पद्धतीने देखील ते करू शकतात. तर पूर्ण कढया याच्या बंद करून घ्यायच्या आहेत. हा देखील पराठा अजिबातही फुटला जात नाही. तर आता बघू शकता आपण अशा प्रकारे हा गोळा तयार केलेला आहे किंवा पुरी म्हणू शकता तुम्ही. आता यावर वरून आपल्याला कणिक लावून घ्यायची आहे, म्हणजेच पीठ लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. बऱ्याचदा पराठा हा 2 भाग वेगळे करून देखील खाल्ला जातो. तर तुम्हाला अशा पद्धतीचा पराठा देखील करायला अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे मी. कडेपर्यंत हे देखील सारण पूर्ण पसरल्या जातं पराठ्याच्या. तर आता याच्या देखील बघू शकता कडा आपण छान अशा एकसारख्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आधी केल्याप्रमाणेच आपण तव्याला तेल परत लावून घेणार आहोत आणि हा देखील पराठा आपण छान खमंग असा भाजून घेणार आहोत. बऱ्याचदा काय होतं पराठा लाटत असताना कणिक थोडी जरी सैलसर असली तर पराठा फुटू शकतो आणि जास्त घट्ट जरी असली तरीही पराठा फुटू शकतो. आपण जेव्हाही कणिक पराठ्यासाठी मळतो तेव्हा आपण आपलं जे बटाट्याचं सारण ज्या प्रकारचं आहे तसंच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. जास्त घट्टही नाही किंवा सैलही नाही. तेव्हाच पराठा तुमचा अगदी म्हणजे काठोकाठ त्यात सारणही भरल्या जातं आणि फाटत देखील नाही. ही देखील एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची पराठा करत असताना. आता इथे बघू शकता पराठ्याला छान असा सोनेरी रंग यायला लागलेला आहे. असे छान सोनेरी स्पॉट जेव्हा पराठ्यावर येतात किंवा तेव्हा पराठा तो खायला खूप असा खमंग लागतो. आपण जेव्हा म्हणजे मोठ्या फ्लेमवरही पराठा भाजतो तेव्हा ती खायची एक वेगळीच मजा असते. आता तुम्ही इथे वर बटर देखील टाकू शकता. आता इथे बटर मी नंतर टाकणार आहे यावर, कारण बऱ्याचदा बटर हे तव्यावर खालून आपण जेव्हा पराठा भाजतो तेव्हा ते जळतं. त्यामुळे मी इथे बटर पराठा खाली काढल्यानंतर तव्याच्या तेव्हा टाकणार आहे. तर बघा तुम्ही पराठा आपला छान असा फुगला गेलेला आहे. आता ज्या आपण बघू शकता कडा राहिलेल्या आहेत त्या देखील भाजून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे हा दुसऱ्या प्रकारचा आपला हा पराठा देखील तयार झालेला आहे. मी तुम्हाला हा पराठा असा खोलूनसुद्धा दाखवते की याचं सारण तुम्ही बघू शकता. तर याच्या कडा देखील अशा तुम्ही हाताने थोड्या जरी बाजूला केल्या तर हा पराठा बघू शकता अशा प्रकारे वेगळा होतो आणि सारणसुद्धा रंगही बघा त्याचा किती छान आहे. आता वरून बटर मीठ लावून घेतलेलं आहे, त्यासोबत पुदिन्याची चटणी, दही. तर मंडळी तुम्हाला हा बेत कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.